निमित्त ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली। आळंदीमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। एकादशी निमित्त आळंदीत भाविकांची मोठी गर्दी आहे। मात्र ही आकर्षक सजावट जी आहे ती मंदिराला करण्यात आलेली आहे। खऱ्या फुलांचा वापर करण्यात आलेला आहे आणि सुंदर असं मनमोहक दृश्य हे आपण या स्क्रीनवर पाहतोय। आज एकादशी निमित्त अनेक भाविक आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला केलेली ही सजावट आपण पाहतोय। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पंढरपुरातही भाविकांची गर्दी पाहायला मिळते। एकादशी आणि 31 डिसेंबर एकाच दिवशी आल्याने पंढरपुरात भाविकांची गर्दी, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी लवेकर यांनी। पाहूया। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याकरता अनेक भाविक असतील, पर्यटक असतील, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जातात। तर काही भाविक जे खरं तर पर्यटनस्थळी जातात। मात्र आपण जर आता बघितलं तर आज 31 डिसेंबर आहे आणि याच दिवशी खरं तर वैकुंठ एकादशी असल्यामुळं अनेकांनी खरं तर पंढरपूरमध्ये येणं पसंत केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। विठ्ठलाला काय मागितलं नवीन वर्षाचं? नवीन वर्षाला बस आरोग्य मिळू दे, सर्वांना सुखी राहू दे। पांडुरंगाला इतकंच मागितलंय की प्रत्येकाला आरोग्य दे, आनंद दे आणि प्रत्येकाच्या घरात आनंद आणि आरोग्याबरोबर प्रत्येकाला सुखी ठेव, शांती दे, समाधानी ठेव। प्रत्येक जण खरं तर 31 डिसेंबर असेल की नवीन वर्षाची सुरुवात असेल, काही ना काहीतरी संकल्प करत असतो। मात्र अनेकांचं जर आपण बघितलं तर आरोग्याविषयी प्रत्येकानं खरं तर विठ्ठलाला साकडे घातलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी।